जिल्हा सहकारी बँकेच्या 16-17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या आता जाहीर झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फोन यायला लागलेत। त्यांना काय काय तक्रारी आहेत तर पहिलं म्हणजे काय, अनेक त्रुटी येत आहेत, जसं की रकमेमध्ये तफावत आहे। दुसरं म्हणजे या त्रुटी जर काही आल्या असतील तर त्या संदर्भात शेतकऱ्यांना काय कारवाई करावी। त्याच्यानंतर ITRचं काय झालं, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की झिरो IT रिटर्नचं काय आहे। तर या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिला मुद्दा म्हणजे काय आहे तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या त्यांना कर्जमाफी मिळणार आहे का, तर त्या संदर्भातली अपडेट अशी आहे की 2019 किंवा 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे अशा शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही। मुद्दा क्लिअर। दुसरा मुद्दा जो आहे की त्या 6 वर्षांमध्ये जर का एखाद्या शेतकऱ्यानं झिरो ITR भरला असेल तर त्याला कर्जमाफी मिळेल। झिरो ITR जर भरला असेल तर कर्जमाफी मिळेल, झिरो RTI फाईल केला असेल तर। परंतु 2019 ते 2026 दरम्यान जर एखाद्या शेतकऱ्याने इन्कम टॅक्स रिटर्न दिला असेल तर त्याला कर्जमाफी मिळणार नाही। हे स्पष्ट आणि क्लिअर करून घ्या। याला तुम्हाला कुठली यादी बघायची गरज नाही। जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे। त्यानंतर कृषी मंत्री जे सांगत होते इन्कम टॅक्सच्या याद्या कधी येणार, त्या आल्यानंतर आम्ही करणार वगैरे, तर त्या याद्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि त्यानुसारच ते आता त्या लोकांची छाटणी करून पुढच्या याद्यांमध्ये नावं आहेत। त्या याद्यांमध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्या एकाही शेतकऱ्याचं नाव नाही, ही दुसरी महत्त्वाची अपडेट। त्यानंतर रकमेमध्ये तफावत आहे आणि अनेक त्रुटी सुद्धा येत आहेत। अशा पद्धतीचे शेतकऱ्यांचे फोन आहेत। तर त्याच्यासाठी दोन गोष्टी आहे, एक जिल्हास्तरीय कर्जमाफी निवारण समिती सुद्धा आहे आणि दुसरं म्हणजे तहसीलदार, त्याचे तुमच्या जवळचे प्रमुख हे तहसीलदार असतात। तर तुम्ही तहसीलदाराकडे रितसर अर्ज करून त्याची प्रत तुमच्याकडे घेऊ शकता की माझ्यावर कर्ज असं होतं। मला थोड्या वेळापूर्वी शेतकऱ्याचा फोन आला होता की माझ्यावर कर्ज 84,000 होतं, सरकारनं 2 लाखाच्या आतली कर्जमाफी केली, माझं व्याजासकट 84,000, मात्र अशा याच्यामध्ये मला 43,000च ते दिसतंय त्या यादीमध्ये, किंवा त्या पावती 43,000चीच पावती दिलेली आहे। तर अशा संदर्भात सदर शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे किंवा कर्जमाफी निवारण समितीकडे त्यांनी जावं, अर्ज करावा, त्याची प्रत घ्यावी, तिथं पाठपुरावा करावा। दुसरं म्हणजे एक हेल्पलाईन नंबर आहे 020-49-15-0802। तर हा फोन स्क्रीनवर दिसतोय, तो लागत नाही, पुणे महाराष्ट्र येते, अस्तित्वात नाही म्हणता येते। म्हणजे सुरुवातीलाच ही परिस्थिती आहे। त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आता जी साईट आहे कर्जमाफीची ती सुद्धा आता बिझी येत आहे, त्याच्यामुळे वारंवार प्रोसेस लांब होत चाललेली आहे। शेती माती संस्कृतीसाठी तुमच्या अशाच काही अपडेट असतील तर ते अपडेट आपण सोप्या भाषेत सांगतोय, त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।